पीएनबी बँकेच्या घोटाळ्यानंतर त्याचं कनेक्शन आता थेट नाशिकपर्यंत पोहोचलंय। काल नाशिकमधील काही सराफा व्यावसायिकांच्या दुकानांवरती ईडीने छापे टाकले। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील सुवर्णा, महात्मा नगर परिसरातील द दमाज यासह 4 ते 5 ठिकाणी छापे पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मेहुल चौकसी याच्या गीतांजली ब्रँडचे दागिने ज्या सराफा व्यावसायिकांकडे आहेत त्यांच्या व्यवहाराची तपासणी सुरू झालेली आहे आणि याशिवाय आणखी काही ठिकाणी सराफा व्यावसायिकांकडे चौकशी केली जाण्याची देखील शक्यता आहे। नोटबंदीच्या काळामध्ये झालेल्या व्यवहारांची सुद्धा चौकशी आता केली जाणार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी फोनवरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत। मुकुल, सध्या काय वातावरण आहे, कशा पद्धतीने हे छापे पडतायत, काय चौकशी होती आहे? अमोल, काल दुपारच्या नंतर हे छापा सत्राला सुरुवात झालेली आहे। एक एक करत नाशिक मधले जे कॅनडा कॉर्नर, महात्मा नगर, गंगापूर रोड या भागातले जे काही व्यावसायिक आहेत तर त्यांच्या घरावर त्यांच्या व्यावसायिक ज्या आस्थापना आहे तिथे हे छापासत्र सुरू झालेलं होतं। गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्याकडनं करण्यात आलेल्या कारोबाराची जी माहिती आहे त्यांचा ताळेबंद हा तपासला जातोय। किती कोटी रुपयांचा माल त्यांनी घेतलेला आहे, तो कसा वितरित झालेला आहे याची माहिती घेतली जात आहे। त्याचबरोबर त्यांचे जे वह्यांमध्ये किंवा कुठे काही नोटिंग करून ठेवलेलं आहे का त्याबद्दलची देखील तपासणी केली जात आहे। 2 ते 3 वेगवेगळे पथक नाशिक शहरामध्ये आल्याची विश्वसनीय माहिती आपल्याला मिळालेली आहे। रात्री उशिरापर्यंत हा संपूर्ण चौकशी सत्र हे चालू होतं। आज देखील नाशिक शहर परिसरातील काही सराफा व्यावसायिकांच्या दुकानांवर छापा पडण्याची, त्यांच्या व्यवहाराची चौकशी करण्याची माहिती आपल्यापर्यंत मिळते। एकंदरीतच पीएनबी घोटाळ्यानंतर जी काही खळबळ देशमध्ये उडालेली होती, प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीची चौकशी सुरू आहे। आता ते कनेक्शन थेट नाशिकमध्ये आल्याचं या तपासावरनं निष्पन्न झालेलं आहे। धन्यवाद मुकुल दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।